माझ्या पुस्तकाची ही जी निर्मिती प्रक्रिया आहे ती खरं तर माया नाहीशी होण्याच्या खूप आधीपासूनच सुरू झाली होती. ही जी कहाणी आहे ती एका प्रॉफिटेबल बुकच्या किंवा फोटोंच्या माध्यमातून सांगण्यासारखी नाही. त्याच्यासाठी पुस्तक लिहिलं पाहिजे, कारण त्या कहाणीमध्ये काय नाही हा प्रश्न आता पडू लागला होता मला. त्याच्यामध्ये ड्रामा आहे, सस्पेन्स आहे, इमोशन्स आहेत, संघर्ष आहे. सगळ्या भावभावनांचं चित्रण मला या मायाच्या जीवनामध्ये दिसलं. ती जिवंत असल्याचा पुरावा सापडलेला नाही किंवा जिवंत नसल्याचा पुरावाही सापडलेला नाही. आणि जरी ती जिवंत असेल कुठेतरी तरी सुद्धा ती आता ताडोबाची राणी राहिलेली नाही. म्हणजे मानवी आयुष्यामध्ये जसे संघर्षाचे काही टप्पे दिसतात, अशा अनेक गोष्टी मिळत्या जुळत्या मला मायाच्या या संदर्भामध्ये पाहायला मिळतात. त्याला खूप संघर्ष करावा लागतो आणि वाघाचा लाईफ स्पॅन सुद्धा खूप लिमिटेड असतो. त्या याच्यामध्ये त्याची सगळी जी संघर्ष गाथा आहे ती मायाच्या रूपाने, माया ही प्रातिनिधिक रूप आहे असं मला वाटतं. ते लक्षात घेऊन या पुस्तकाकडे लोकांनी पाहावं असं मला वाटतं.